इयत्ता चौथी विषय गणित नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी. चला ई चाचणी सोडूया. घटक मापन उपघटक दशांश चिन्ह अपूर्णांक. प्रश्न पहिला 92.48 या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 3 ची किंमत 3 गुणिले 1/100 आहे. 1. 43.52 2. 46.36 3. 46.63 4. 45.32. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 46.63. प्रश्न तिसरा 10.9/10 हा अपूर्णांक दशांश स्वरूपात कसा लिहितात. 1. 10.10 2. 9.10 3. 10.9 4. 100.9. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 10.9. प्रश्न चौथा 4.5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात. 1. 4.75 2. 5.25 3. 4.25 4. 5.75. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 4.75. प्रश्न पाचवा पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकातील 8 ची स्थानिक किंमत 8 आहे. 1. 68.86 2. 86.86 3. 68.68 4. 88.66. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 68.68. प्रश्न सहावा 12.8 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती. 1. 80 2. 8 3. 0.8 4. 0.08. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 0.8. प्रश्न सातवा 10.5 आणि 2.25 यांची बेरीज पुढीलपैकी कोणती. 1. 12.30 2. 13.25 3. 12.75 4. 12.50. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 12.75. प्रश्न आठवा 2 संख्यांमधील फरक 19.82 आहे. त्यातील एक संख्या 14.23 आहे तर दुसरी संख्या कोणती असेल. 1.
34.05 2 5.59 3 34.5 4 34.55 तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 34.05. प्रश्न 9. एक अंकी, एक बांगडी व एक चेन यांचे एकूण वजन 41.8 ग्रॅम आहे. बांगडी व चैनीचे एकत्रित वजन 32.48 ग्रॅम असल्यास अंगठीचे वजन किती? 1 9.32 ग्रॅम, 2 8.50 ग्रॅम, 3 9.60 ग्रॅम, 4 8.6 ग्रॅम. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 8.6 ग्रॅम. प्रश्न 10. पुढील पैकी 72.05 हे वाचन असलेला अपूर्णांक कोणता? पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.